एक थरारक घटना. 7 मार्च 1679 रोजी ठाकूर सुजन सिंग आपल्या लग्नाच्या वरातीचे नेतृत्व करत होते. 22 वर्षांचे ते तरुण एखाद्या देवासारखे दिसत होते. जणू काही ते स्वतःच्या लग्नाची वरात चालवत आहेत. त्याने आपल्या वधूचा चेहराही पाहिला नव्हता. संध्याकाळ झाली होती म्हणून तो रात्रीसाठी चापोलीला थांबला. काही क्षणातच त्याला गायींच्या गळ्यातील घंटांचा किणकिणाट ऐकू आला. तो आवाज अस्पष्ट होता, तरीही त्याने ऐकण्याचा प्रयत्न केला. जणू काही त्या त्याच्याशी बोलत होत्या. सुजन सिंग आपल्या माणसांना म्हणाला, कदाचित हे मेंढपाळांचे आवाज असतील. ते काय म्हणतात ते ऐका. हेरांनी राजकुमाराला कळवले की हे लोक म्हणत आहेत की देवडे येथे एक सैन्य आले आहे. त्यांना धक्काच बसला. कोणत्या प्रकारचे सैन्य, कोणाचे सैन्य आणि कोणत्या मंदिरात? उत्तर आले, राजकुमार, हे दराब खानच्या नेतृत्वाखालील औरंगजेबाचे विशाल सैन्य आहे, जे खंडेला बाहेर तळ ठोकून आहे. उद्या खंडेला येथील श्रीकृष्ण मंदिर पाडण्यात येईल. निर्णय झाला होता. एका क्षणात सर्व काही बदलले. लग्नाला आलेल्या पाहुण्यांचे आनंदी चेहरे अचानक कठोर झाले. त्यांची कोमल शरीरे जणू विजेच्या कडकडाटासारखी कणखर झाली. वधूवरांचा ताफा आता एका सैन्यात रूपांतरित झाला होता. ते आपल्या माणसांशी चर्चा करू लागले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांच्यासोबत फक्त 70 माणसांचे छोटे सैन्यबळ आहे. एक क्षणही वाया न घालवता त्यांनी रात्रीच्या वेळी जवळच्या गावातून काही माणसे जमवली. आता त्यांच्याकडे सुमारे 500 घोडेस्वार होते. अचानक त्याला पालखीत बसलेल्या आपल्या पत्नीची आठवण झाली, जिचा चेहराही त्याने कधी पाहिला नव्हता, जिने आपला लाल पोशाख नीट पाहिलाही नव्हता. तिचं काय होणार? तो विविध विचारात मग्न होता. तेव्हा त्याला आपल्या आईला दिलेले वचन आठवले, ज्यात त्याने राजपूत धर्म कधीही न सोडण्याची शपथ घेतली होती. त्याच्या पत्नीलाही सर्व काही समजले होते. त्याची नजर पालखीवर पडली. त्याची पत्नी आपल्या मेहंदी लावलेल्या हातांनी इशारा करत होती. एका खऱ्या क्षत्रिय स्त्रीची कर्तव्ये पार पाडताना तिच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते. जणू काही तिला तलवार उचलून शत्रूवर हल्ला करायचा होता, पण ते अशक्य होते. सुजन सिंग पालखीजवळ गेले आणि त्यांनी पालखी व आपल्या पत्नीला वंदन केले आणि वाहक व नाविकाला पालखी सुरक्षितपणे आपल्या राज्यात पाठवण्याचा आदेश दिला आणि ते स्वतः खंडेलाला वेढा घालून त्याचे रक्षण करू लागले. लोक म्हणतात की जणू काही स्वतः श्रीकृष्ण त्या मंदिराचे रक्षण करत होते आणि त्यांचा चेहराही श्रीकृष्णाप्रमाणे तेजस्वी होता. 8 मार्च 1679 रोजी दराब खानचे सैन्य समोरासमोर आले असता महाकाल भक्त सुजन सिंग यांनी आपल्या दैवताचे स्मरण केले आणि हर हर महादेवचा जयघोष करत सुजन सिंगच्या 500 सैनिकांचा आणि 10,000 मुघल सैन्याचा घनघोर संघर्ष सुरू झाला. सुजन सिंग दराब खानाला ठार मारण्यासाठी त्याच्या दिशेने धावला आणि त्याने 40 मुघल सैनिकांना ठार मारले. असे शौर्य पाहून दराब खानने माघार घेण्याचे योग्य मानले, पण ठाकूर सुजन सिंगला कोणीही रोखू शकत नव्हते. जो कोणी त्याच्या मार्गात येत होता तो त्याला ठार मारत होता. सुजन सिंग जणू काही साक्षात मृत्यूच लढत होता. जणू काही महाकाळच लढत आहेत असे वाटत होते. दरम्यान काही लोकांचे सुजन सिंगकडे लक्ष गेले, पण हे काय? सुजन सिंगला डोकेच नाहीये. लोक पूर्णपणे आश्चर्यचकित झाले होते. पण सुजन सिंगने केव्हाच मोक्ष प्राप्त केला आहे हे त्याच्याच लोकांना समजायला फार वेळ लागला नाही. लढणारी व्यक्ती सुजन सिंगची देवता होते. सर्वांनी त्या देवतेप्रती आदराने आपली मने झुकवली. आता दराब खान मारला गेला होता आणि मुघल सैन्य पळ काढत होते. पण हे काय? सुजन सिंग घोड्यावर स्वार होऊन मुघलांची कत्तल करत होता. त्या रणांगणावर मृत्यूचा असा विद्वान झाला, ज्याचा अंदाज यावरून लावता येतो की एकट्या सुजन सिंगने 7,000 मुघल सैनिकांना ठार मारले. जेव्हा उरलेल्या मुघल सैन्याचा पूर्णपणे पराभव झाला, तेव्हा केवळ एक शरीर असलेला सुजन सिंग मंदिराकडे निघाला. इतिहासकारांच्या मते पाहणाऱ्यांनी सुजनच्या शरीरातून एक दिव्य प्रकाश बाहेर पडताना पाहिला.
एक असा विचित्र आणि गोंधळात टाकणारा प्रकाश ज्यामध्ये सूर्यप्रकाश सुद्धा मंद होत होता. हे पाहून त्याचे स्वतःचे सैनिकही भयभीत झाले आणि भगवान कृष्णाची स्तुती गाऊ लागले. घोड्यावरून उतरल्यावर सुजन सिंग यांचे शरीर मंदिरातील मूर्तीसमोर लोळत आले आणि अशा प्रकारे एका शूर योद्ध्याचा अंत झाला. भारत मातेच्या या शूर योद्ध्याला वंदन.